आष्टी तालुक्यातील धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नांदूर विठ्ठलाचे येथे आज आषाढी एकादशी निमित्त यात्रा भरत असते। ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही ते भाविक भक्त एक दिवसाची का होईना पायी दिंडीवारी घेऊन विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात। श्री क्षेत्र नांदूर विठ्ठलाचे हे गाव अहमदनगर जामखेड रोडवर नगरपासून जवळपास 30 किलोमीटर अंतरावर व बीड जिल्ह्याच्या सरहद्दीवर आहे। टेकडीमधील काळ्या पाषाणात कपारीच्या भक्तांच्या इच्छेसाठी प्रकट झालेले हे पंढरीचे पांडुरंग स्वयंभू रूपात आहेत। म्हणूनच कपारीचा विठोबा म्हणून या देवस्थानची ख्याती आहे। लाखो विठ्ठल भक्त हातात टाळ मृदुंग भगवा पताका घेऊन कोणी पायी तर कोणी वाहन दिंड्या घेऊन येतात। येथे येणाऱ्या भाविकांना मोफत फराळ पिण्याचे पाणी दर्शन रांगा वाहनतळ दुकानांची जागा दर्शनवारी व्यवस्था येणाऱ्या दिंडीचे स्वागत भजन व्यवस्था अशा पद्धतीने हे सर्व ट्रस्ट मंडळी त्यांची देखरेख करत असतात व झुंज मराठीच्या माध्यमातून सर्व ट्रस्ट मंडळींनी या शासन दरबारांनी त्यांनी हाक दिलेली आहे। त्यांची अशी मागणी आहे की या देवस्थानचा क दर्जामध्ये रूपांतर झालेला आहे, परंतु आम्हाला या माध्यमातून आर्थिक मदत या शासनाने केली पाहिजे जेणेकरून आम्हाला या देवस्थानामध्ये जास्तीत जास्त सुधारणा जास्तीत जास्त चांगली व्यवस्था नागरिकांना पावसा पाण्याची अत्यंत चांगल्या पद्धतीने व्यवस्था आम्हाला करता येईल, व्यवस्थित सुधारणा करता येईल अशी हाक देखील शासन दरबारी सर्व ट्रस्ट मंडळीने व सरपंचांनी झुंज मराठीच्या माध्यमातून दिलेली आहे। कॅमेरामन अमोल घोडके, नांदूर आष्टी। फोटो कोणी घ्यायचे नाही चला 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 जी चला आजी आई काय टाकली चला चला सकाळी झालं बरं चला काय ए हात जोडा बरं चला हात जोडा फक्त फक्त खाली बसायचं ना चला हात जोडायचं फक्त चला पटापटा पटापटा पटा हे बघ हात जोडून फक्त निघायचं हात जोडायचं फक्त चले। पंढरी म्हणून ज्या मंदिराकडे पाहिले जातं ते आहे आष्टी तालुक्यातील नांदूर येथील कपारीचा विठुराया आणि हा जागृत देवस्थान आहे, नवसाला पावणारा विठुराया आहे। ज्या भाविक भक्तांना पंढरपूर येथील पांडुरंगाला दर्शनासाठी जाता येत नाही ते सर्व भाविक भक्त जवळपास लाखो भाविक भक्त आज आषाढी एकादशी निमित्त या नांदूर येथील विठुरायाच्या दर्शनाला येत आहेत। आपल्यासोबत या गावचे सरपंच व ट्रस्ट मंडळी आहेत, जाणून घेऊया कशा पद्धतीने त्यांनी येणाऱ्या भाविकांचं आयोजन केलेलं आहे। काय सांगणार आहेत? आज लाखो भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात, कशा पद्धतीने नियोजन केलं? आम्ही ट्रस्ट मार्फत आणि ग्रामपंचायत मार्फत ह्या ज्या रस्त्यावर नांदूर फाटा ते गावापर्यंत जे खड्डे पडले होते ते खड्डे मुरुम टाकून बुजवले आहेत। पुलावर काही मुरुम टाकला, पार्किंगची सोय केली, परंतु या ठिकाणी आम्हाला क दर्जा मिळून बरेच दिवस झाले। तर क दर्जामार्फत आम्हाला फक्त एक जिल्हा परिषदचा निधी मिळाला होता, त्या निधीमधून आम्ही या ठिकाणी एक सभामंडपाचं छोटंसं बांधकाम केलंय। तर आता आणखी आम्हाला या ठिकाणी या पुलाची खूप मोठी आवश्यकता आहे। पाणी नदीला असल्यावर भाविकांना येता जाता येत नाही आणि नांदूर फाटा ते इथपर्यंत सिमेंट रस्ता व्हावा जेणेकरून कधी भाविकांची येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही आणि या ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी शौचालय आणि स्नानगृह स्वच्छतागृह या ठिकाणी व्हावेत महिलांसाठी आणि पुरुषांसाठी ही एक आमची खूप
या ठिकाणी अत्यंत निकडीची गरज आहे। तशा आवश्यक अशा भरपूर गरजा आहेत, परंतु या जरी अगोदर आमच्या पूर्ण झाल्या, काही आमचे ट्रस्ट अध्यक्ष ते सुद्धा आपल्याला सांगतील या ठिकाणी खूप त्या ठिकाणी आम्हाला निधी जर दिला तर आम्हाला खूप काही करता येईल। आपल्या या ट्रस्टला क दर्जा मिळालेला आहे, काय अपेक्षा आहे, काय निधी भेटला पाहिजे आणि कशा पद्धतीने आपण विकास करणार? खरं तर काय आहे बरं का, या ठिकाणी ही शासकीय जमीन आहे आणि शासकीय जमीनमध्ये फक्त 20 गुंठ्यामध्ये हे मंदिर दाखवलेलं आहे। संपूर्ण जमीन ही जी आहे हे देवस्थानचीच होती, परंतु ह्या मोगलांच्या काळामध्ये ही जमीन शासनाकडे गेली आहे। तर जमिनीचा उतारा जास्त मिळत नसल्यामुळं या ठिकाणी आम्हाला डेव्हलपमेंट करताना खूप त्रास होत आहे। आणि या ठिकाणी आता भावी भक्तांसाठी आम्ही लोकवर्गणीतून या ठिकाणी असं भव्य असं म्हणजे सभागृह लोकांच्या मंगल कार्यासाठी, कथा कीर्तन यासाठी आम्ही या ठिकाणी उभारलेला आहे। आता त्याचे सुद्धा आम्ही आम्हाला काही दात्यांनी गावातील बरीचशी देणगी दिलेली आहे। अद्यापही 4 लाख रुपये देणं बाकी आहे आणि आमची अशी अपेक्षा आहे की आता हे जे सभागृह झालंय याच्यामध्ये शासनामार्फत जर ब्लॉक वगैरे मिळाले गेले, तसंच या ठिकाणचा जो रस्ता आहे येणारा तर तो एकेरी वाहतुकीला योग्य आहे, परंतु 2 वाहनं या ठिकाणी जाणे आणि येणं अवघड होते। आपल्या या शेजारीच या ठिकाणी पिंपळ्यामध्ये रेल्वे स्टेशन झालेलं आहे। या ठिकाणी बरीचशी वाहतूक या नांदूर फाट्यावरनं पिंपळ्यापर्यंत स्टेशनपर्यंत जाते, तर ते काम चालू असताना या रस्त्याची खूपच दुर्दशा झाली। तर अशी विनंती आहे शासनाला की रेल्वेला जाण्यासाठी सुद्धा आणि इथं देवदर्शनाला येण्यासाठी सुद्धा ह्या रस्त्याचं दुरीकरण आणि मेकरी नदीवरचा पुलाचं काम होणं अत्यंत गरजेचं आहे। तसेच सरपंचांनी जे सांगितलंय या ठिकाणी स्वच्छतालय पाहिजे, त्यासाठी या ठिकाणी संरक्षक कठडी पाहिजेत, पाण्याची सोय पाहिजे, बाग बगीचा आणि पार्किंगसाठी काही या ठिकाणी जर आम्हाला निधी मिळाला गेला तर फार उत्तम होईल। धन्यवाद। सरासरी किती भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात? मी प्रथम या ठिकाणी असं म्हणेल, गुंज मराठी न्यूज यांचे मी आभार मानतो। आज त्यांनी प्रत्यक्ष इथं आषाढी एकादशी निमित्त येऊन जे धाकटी पंढरी म्हणून जे समजले जाते त्या धाकट्या पंढरीमध्ये येऊन या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखत घेतलेली आहे। या ठिकाणी कमीत कमी 3 लाखाच्या दरम्यान भाविक लोक दर्शनासाठी येतात। सकाळी साधारणतः पहाटे 5 पासून रात्री 10 वाजेपर्यंत इथं कंटिन्यू मॅक्झिमम गर्दी असते 10 वाजेपर्यंत, परंतु येणाऱ्या दर्शन जे यात्रेकरू आहेत यांचे मात्र गैरसोयीचा प्रॉब्लेम येतो। इथं खरा विचार जर केला तर नांदूर फाटा ते नांदूरपर्यंत हा डबल रोड होणं गरजेचं आहे, की तो डांबरीकरण होणं गरजेचं आहे, शिवाय त्याला फुटपाथ असणे गरजेचं आहे। कारण ज्या वेळेस पाऊस पडतो, पावसामध्ये इथं भाविकांचे फार मोठे हाल होतात, पार्किंगची व्यवस्था होत नाही, रोडच्या कडेने पार्किंग करता येत नाही कारण रोड हा अरुंद आहे। शिवाय दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की गावाच्या जवळ जो ब्रिज व्हायला पाहिजे तो ब्रिज झालेला नाही। उंच ब्रिज जर झाला तर कधीही जर नदीला पाणी आलं किंवा पाऊस आला तर त्याचा यात्रेकरूला त्रास होणार नाही, कारण आषाढी एकादशी किंवा आषाढी यात्रा ही जी आहे ती नेहमी पावसाळ्यामध्ये असते आणि त्यावेळी निश्चितपणे नदीला पाणी असतं। आणि ह्या जर त्याचप्रमाणे इथं संडास बाथरूमची वगैरे व्यवस्था होणं गरजेचं आहे। शिवाय भाविकासाठी राहण्याची आम्ही उत्तम सोय करण्याचा प्रयत्न करतोय। आमचं हे जे गाव आहे, हे जे तीर्थक्षेत्र आहे हे क वर्गामध्ये सध्या गेलेलं आहे। आमची अपेक्षा आहे की आम्ही जास्तीत जास्त डेव्हलप करून ब वर्ग किंवा अ वर्ग आम्हाला मिळावा अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो। तुम्हाला धन्यवाद। त्याचबरोबर काही भाविकही या ठिकाणी दर्शनाला आलेले आहेत, काय सांगणार आपण या ठिकाणी दर्शनाला? आज जवळपास पाहिलं तर बीड आणि नगर या सीमेवर असलेले विठ्ठलाचे नांदूर हे गाव म्हणजे या ठिकाणी असं म्हणता येईल की प्रति पंढरपूर भाविकांची मांदियाळी आणि भाविकांची अशी आलोट गर्दी वाढत चाललेली दिवसेंदिवस। याकरिता इथे जे काही सुविधा उपलब्ध नाहीत, ज्या सुविधाची गरज आहे त्याकरिता ट्रस्टीच्या वतीने, सरपंच कमिटी यांच्या वतीने त्यांनी चॅनलद्वारे मागणी केलेली आहे शासनाकडे। आणि तसं पाहिलं तर ट्रस्टीचे आभार मानतो आणि ग्रामपंचायतचे आभार मानतो। त्यांनी त्यांच्या कुवतीप्रमाणे शासनाची मदत नसतानाही त्यांनी भाविकांची सोय करून दिलेली आहे त्यांनी, आणि तरी ते सर्व कमिटीचे आणि ग्रामपंचायतचे भाविक नात्याने आभार मानतो आणि आभार व्यक्त करतो। आपण या ट्रस्टमध्ये जे विकास कामे होणार आहेत त्या विकास कामे करण्यासाठी शासनाला कशा पद्धतीने मागणी?
आता विकास कामं होणार आहेत. त्याकरता आम्ही ग्रामपंचायतच्या मार्फत आमच्या बऱ्याचशा DPTC असेल, 25-15 असेल किंवा आमदार निधी असेल, या निधीची आम्ही मागणी केली आहे. तरी या लोकप्रतिनिधीने आमची मागणी पूर्ण करून आमच्या मंदिरासाठी भरपूर असा निधी देऊन भाविकांची सुविधा करण्यासाठी आम्हाला त्यांनी मदत करावी अशी आमची इच्छा आहे. कांचन महेश नाथ, मी कड्यावरून आलेली, माझं पूर्ण कुटुंब आलेलं आहे. आम्ही दरवर्षी इथे तो पंढरपूरला जायला जमत नाही सगळ्यांनाच, त्यामुळे आमची हीच धाकटी पंढरी आहे. आणि खूप नवसाला पावणारा विठोबा आहे. हा कपारीचा विठोबा म्हणून ओळखला जातो. आमचा सगळा परिवार दरवर्षी इथे येत असतो. जय हरी. 20-25 वर्षापासून येतो. 20-25 वर्षापासून आम्ही दर्शनाला येतो. माझं नाव कांताबाई आहे. कडा माझं गाव आहे. माझं सगळं परिवार आलेला आहे. ही धाकटी पंढरी आहे आणि फार नवसाला पावतो देव. हो, माझं नाथ आपल्या विठुरायाला धाकट्या पंढरीसाठी इथे दर्शनाला सहपरिवार येत असतो. माझी सासरवाडी जवळच वागूळ असल्या कारणाने माझ्या मंडळीमुळे मला येणं होतंय आणि माझा सर्व परिवार दरवर्षी आम्ही इथे येतो. तरी पंढरपूरला जाणं होत नाही, खूप गर्दी असते, दर्शन होत नाही, खूप चंगराचंगरी होती. त्यामुळे मी इथं दर्शनाला येत असतो. श्री क्षेत्र नांदूर विठ्ठलाचे हे कपारीचे देवस्थान म्हणून ओळखले जात आहे. तरी मी चितोंडी पाटीलचे असून मी वयाच्या 15व्या वर्षापासून येथे पायी येत असते. तर हा विठोबा खूप नवसाला पावणारा देव आहे. तर माझं सासर आठवडा असून मी एकही वारी चुकत नाही. मी दरवर्षी नित्यनेमाने विठ्ठलाच्या दर्शनाला येत असते. येथे खूप जामखेड आणि अहमदनगर येथून भाविक येत असतात. खूप गर्दी असते इथे. हा नवसाला पावणारा पांडुरंग आहे. एकंदरीत या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की सर्व ग्रामस्थ, सरपंच व ट्रस्टी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व ट्रस्टीचे पदाधिकारी यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि त्यांना निधीची प्रतीक्षा आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता की नांदूर फाटा ते नांदूर हा जो रस्ता आहे तो अत्यंत खराब झालेला आहे. या ठिकाणी भाविकांना पाऊस आल्यानंतर राहण्याची सोय नाही, त्याचबरोबर शौचालयाची कसलीच सोय नाही. तर समस्त ट्रस्टी मंडळीची अशी मागणी आहे. या प्रशासनावर त्यांनी हाक दिलेला आहे की आम्हाला कर अर्धा मिळालेला आहे, परंतु या मंदिरासाठी कुठलाच निधी आतापर्यंत मिळाला नाही. आम्हाला जास्तीत जास्त निधी या शासनाने मंजूर करावा, जेणेकरून या मंदिरासाठी ते कुठंतरी चांगले विकास कामं करतील. अशीच हाक या ठिकाणी त्यांनी या प्रशासनाला आपल्या झुंज मराठीच्या माध्यमातून दिलेली आहे. कॅमेरामन अमोल घोडकेसह संदीप जाधव, झुंज मराठी न्यूज, नांदूर, आष्टी.